तीन वर्षाचा कार्यकाळ, 5 वर्ष सत्ता, असंख्य वाद आणि शेवटी एक असं प्रकरण ज्याने सगळं गणित बदलून टाकलं. आपण बोलतोय रुपाली चाकणकर यांच्याबद्दल. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष, गेल्या काही महिन्यांपासून ज्यांचं नाव वादात होतं, ज्यांच्यावर हलगर्जीपणाचे आरोप झाले, ज्यांना पीडितांपेक्षा आरोपी जवळचे वाटायचे आणि अखेर शुक्रवारी त्यांनी राजीनामा दिला. पण हा राजीनामा म्हणजे केवळ कॅप्टन अशोक खरात या प्रकरणामुळे झाला का, की हे फक्त निमित्त होतं? रुपाली चाकणकर या अडचणीत कशा आल्या, त्यांच्यावर ठपका ठेवणारी प्रकरण कोणती आणि शेवटी पापाचा घडा का भरला? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ए टू झेड माहिती. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. ऑक्टोबर 2021 मध्ये रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. हे पद 3 वर्षाचं, पण चाकणकर यांची वाटचाल वेगळी होती. 2024 मध्ये त्यांचे कार्यकाळ आणखी 3 वर्षांनी वाढवण्यात आला आणि त्यात सलग 5 वर्ष या पदावर राहिल्या. पण या 5 वर्षात त्यांचं नाव कामापेक्षा वादातच जास्त गाजलं. अभिनेत्री तेजस्वी पंडित यांना वेब सिरीजच्या पोस्टरवरून नोटीस पाठवली गेली, पण उर्फी जावेद यांच्या विरोधात तक्रार आल्यावर मात्र महिला आयोगाने दखल न घेतल्याचे आरोप झाले. एकीकडे तडकाफडकीनं कारवाई तर दुसरीकडे मौन. यामुळे महिला आयोग संशयाच्या भोवऱ्यात राहिल्या. पण खरा गदारोळ तर यानंतर सुरू झाला. पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने कुटुंबाच्या हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावर मारहाणीची गंभीर वळ होती. पण हे प्रकरण त्या दिवशी सुरू झालं नव्हतं. त्याची सुरुवात खूप आधीपासून सुरू झाली होती. वैष्णवीची जाऊबाई मयुरी हगवणे यांनी नोव्हेंबर 2024 मध्येच महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांचा आरोप होता, आपला पती, सासरा आणि वैष्णवीचा नवरा हे सगळेच त्यांना त्रास देत आहेत. पण या तक्रारीचं काय झालं? आरोपी राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी होते. विरोधकांचा आरोप होता की राजकीय दबावावर चाकणकर यांनी कारवाई टाळली. चाकणकर यांनी मात्र दावा केला की 24 तासाचं दखल घेण्यात आली. पण जर तेव्हाच कारवाई झाली असती तर 6 महिन्यांनी वैष्णवी ही वेळ आली नसती, असा सवाल उपस्थित झाला. सर्वात मोठा वाद झाला तो चाकणकर यांच्या भाषेवरून. मीडियासमोर त्यांनी अति होतंय अशी भाषा वापरली. पीडित महिलेच्या मृत्यू प्रकरणी अति होतंय हे शब्दच महिला आयोगाच्या अध्यक्षाला शोभणारे होते का? सगळ्या स्तरावर टीका झाली. राजीनामाची मागणी जोर धरू लागली. पण तेव्हा चाकणकर यांनी ती वादळ पंचवली आणि पदावर कायम राहिला. यानंतर डॉक्टर संपदा मुंडे, महिला डॉक्टरांनी पोलीस कर्मचाऱ्याला त्रासाला कंटाळून स्वतःला संपवलं. हे प्रकरण संवेदनशील होतं. पण चाकणकर यांनी या प्रकरणात एक वक्तव्य केलं ज्यामुळे वादाला वेग आला. ते म्हणाले, डॉक्टर मुंडे या 3 वेळा बदली झाल्या असताना फलटण मध्येच पोस्टिंग मागत होत्या. हे वक्तव्य पीडित महिलेचं चारित्र्य हनन करणारं ठरण्यात आलं. शिवाय चाकणकर यांनी संशयित आरोपीच्या घरी जाऊन त्याचं निवेदन घेतल्याचीही चर्चा झाली. या घटनेनंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाराजगी व्यक्त केली. राजीनामाची मागणी पुन्हा एकदा जोरात उठली. पण चाकणकर यांनी ही पंचायती पचवली. या काळात आणखी काही प्रकरणांनी चाकणकर यांची भूमिका चर्चेत आणली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तमिषा भिसे यांचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या प्रकरणात हॉस्पिटलवर टीका झाली. पण चाकणकर यांनी एका दिवसात आधी हॉस्पिटलला दोषी ठरवलं आणि नंतर कारवाईबद्दल निर्णय घेऊ असं म्हणत हलगर्जीपणा केल्याचा टीका झाली. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांच्या अंमली पदार्थ प्रकरणात चाकणकर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्यावर आरोप केले. यावर टीका झाली की महिलांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा राजकीय आरोप करण्यात चाकणकर आघाडीवर असतात. एकीकडे महिलांच्या दुःखावर मौन तर दुसरीकडे राजकीय विरोधांवर तोफ दागण्याची तयारी. ही दुसरी भूमिका चाकणकर यांच्या अडचणी वाढवत होती. आणि मग आलं ते प्रकरण ज्याने यांचे महिला आयोग अध्यक्ष पद अखेर गोत्यात आलं. कॅप्टन अशोक खरात, भविष्य सांगणाऱ्या नावाखाली धमकी देऊन गुंगींचं औषध देऊन महिलांवर अत्याचार करणारा आरोपी. नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्यांच्याकडून 58 व्हिडिओ जप्त केले. अटकेनंतर ते उघडकीस आलं. त्याने महाराष्ट्राचं राजकारण हादरून टाकलं. रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले. त्या खराच्या डोक्यावर छत्री धरतात, त्यांचे पाय धुतात, त्यांना केक भरवताना दिसल्या. केवळ इतकंच नाही तर चाकणकर या खराच्या श्री शिवनिका संस्थेचे विश्वस्त होत्या. खराची तुलना पांडुरंगाशी करताना व्हिडिओ समोर आले आहे.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला असताना चाणक्यरांनी खराची पोलखोल करणाऱ्या वृत्तपत्राला कारण दाखवा नोटीस बजावली होती। महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुरूच्या बचावासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षेने वृत्तपत्रावर दबाव आणला का, हा प्रश्न सर्वांना भेडसावून लागला। सुषमा अंधारे यांनी तर चाणक्य खराच्या मदतीने तंत्रमंत्र विद्या करत होत्या। त्यांनी सोमावती अमावस्येला आपलं बोट कापून रक्त अर्पण केल्याची गंभीर आरोप केले आहेत। आता सगळीकडून दबाव वाढला होता। विरोधकांची मागणी होती की चाणक्य यांना सह आरोपी करा, त्यांचा राजीनामा घ्या। शुक्रवारी चाणक्य यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली। नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या भेटीनंतर लगेच त्यांनी राजीनामा दिला। कॅप्टन अशोक खरात हे राजीनामाचं निमित्त ठरलं, पण खरं कारण त्यांच्या आधीचे सगळे प्रकरण होते। रुपाली चाणक्य यांनी राजीनामा दिला, पण प्रश्न तिथे संपत नाही। कॅप्टन खरात सारखे भोंडू राज्याच्या सत्ते केंद्राशी कसे जोडले गेले? महिला आरोग्यासारख्या संवेदनशील संस्थेला अध्यक्षपदी अशी व्यक्तीची निवड कशी झाली? या प्रश्नाची उत्तर आता शोधली जाते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबा आणि पाहत रहा फक्त कसं काय।